हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2024ची सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे. आपण आता आज नेक्स्ट पार्ट बघणार आहे. यामध्ये बघणार आहे आपण वर्णनात्मक स्वरूपात सर्व प्रकारचे पुरस्कार. कारण की पुरस्कार आपण संक्षिप्त आणि डिटेलमध्ये बघितलेले आहे. जर तुम्ही ते या आधीचे सिम्प्लिफाईड एअरबुक 2024चे व्हिडिओ जर बघितले नसेल तर तुम्ही ते बघू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जातील. सिक्वेन्सनुसार ते प्लेलिस्ट फॉलो जर केली तुम्ही, जर तुम्ही आतापर्यंत करंट अफेअर वाचलं नसेल तरी सिम्पली तुम्ही ती प्लेलिस्ट फॉलो करू शकता करंट अफेअरची. त्यामध्ये तुमचं करंट अफेअर बऱ्यापैकी कव्हर होईल. तर आज आपण सिम्पली वन लाईनर स्वरूपात पुरस्कार बघणार आहोत, जेणेकरून अशा प्रकारचे जे काही पुरस्कार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते वन लाईनर स्वरूपात पण परीक्षेमध्ये विचारू शकते. म्हणून प्रत्येक पुरस्कार आपल्या डोळ्याखालून जाणे आवश्यक आहे. तर बघा, हे वन लाईनर स्वरूपात तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, रिव्हिजनसाठी तुम्हाला गरजेचं असेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही फास्टमध्ये पण बघू शकता. तर सिम्पली त्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटते त्या पद्धतीने तुम्ही बघा. 32वा व्यास सन्मान पुरस्कार जर बघितला आपण 2022चा, हे डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी पागलखाना यासाठी मिळालेला आहे. लक्षात असू द्या. वैद्यकीय क्षेत्रातील जे काही नोबेल पुरस्कार आहे 2023 महत्त्वपूर्ण पुरस्कार आहेत नोबेल. तर 2023चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल जर म्हटलं तर कॅटलिना कॅरिको हंगेरीचे आहेत आणि ड्र्यू वाईसमन अमेरिकेचे यांना मिळालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल. तर लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक बनवू मित्रांनो. जबा इथं कॅटलिना जर बघितलं आपण, इथून कॅट घेऊ आपण आणि वाईसमॅन इथून मॅन घेऊ, म्हणजे कॅटमॅन. हे कॅटमॅन जर बघितलं तर एक प्रकारचा वैद्य होता. लक्षात असू द्या, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात राहील. तर भौतिकशास्त्रातील नोबेल जर बघितलं तर 2023मध्ये कुणाला मिळाला? पियर ॲगोस्तिनी अमेरिकेचे आणि फेरेन्स क्राउज जर्मनी आणि ॲन लिहेर हे स्वीडनचे. जर बघितलं ते 3 व्यक्ती यांना मिळालेले आहे भौतिकशास्त्रातील नोबेल. लक्षात ठेवण्यासाठी जर बघितलं तर तुम्ही बनवू शकता ट्रिक. जसं की इथून पियर घ्या, पियर फेरेन्स घ्या, त्यानंतर ॲन म्हणजेच डिअर फेरेन्स अँड फिजिक्स अशा पद्धतीने बनवू शकता. डिअर फेरेन्स अँड फिजिक्स ट्रिक बनवून. रसायनशास्त्रातील नोबेल जर बघितलं 2023 मॉगी बावंडी, त्यासोबत लुईस ब्रूस आणि एलेक्सी एकिमोव हे रसायनशास्त्रातील नोबेल आहे 2023मध्ये मिळालेले आहे यांना. तर साहित्यातील जर बघितलं नोबेल 2023चा जॉन फॉस नॉर्वे यांना मिळालेला आहे. शांततेचा नोबेल महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या. नर्गिस मोहम्मदी इराणचे यांना मिळालेला आहे. आणि अर्थशास्त्रातील नोबेल 2023 हे क्लॉडिया गोल्डिन अमेरिका. हे पहिल्यांदा अर्थशास्त्रातील नोबेल नव्हता, नंतर ॲड करण्यात आला. तो केव्हा ॲड करण्यात आला तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं. तर नॉर्मली बोरलॉग पुरस्कार हे 2023चा स्वाती नाईक यांना मिळालेला आहे. रॅमेन मॅक्सेसे 2023चा डॉक्टर आर रवी कन्नन भारत आणि रक्षद कोरवी बांगलादेशचे आहेत. आणि त्यासोबत युजेनियो लेमोस तिमोर लेस्ट यांना मिळालेला आहे. आणि मिरियम कोरोनल फेरर हे फिलिपिन्सचे आहेत, यांना मिळालेले आहे. तर लक्षात रॅमन मॅक्सेसे फक्त एवढं लक्षात ठेवा, रक्षद कोरवी बांगलादेशचे आहेत. बांगलादेश आपला शेजारी राष्ट्र आहे म्हणून लक्षात असू द्या. आणि आर रवी कन्नन हे भारताचे आहेत, यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. तर तो विचारू शकते की नुकतेच बांगलादेशची व्यक्तींना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला, खालीलपैकी कोण आहेत? रक्षद कोरवी. लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जर बघितलं तर जॉर्जी गोस्पोडिनो जर बघितलं तर हे टाइम शेल्टर यांच्यासाठी बुकर पारितोषिक मिळालेलं आहे त्यांना, जॉर्जी यांना आंतरराष्ट्रीय. युनेस्को शांतता पुरस्कार 2022 युनेस्कोचा शांतता पुरस्कार हे 2022चा आहे. जिला मॅर्केल यांना जर्मनीचे आहेत, यांना मिळालेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार जर बघितला तर वहिदा रहमान यांना मिळालेला आहे. तर युरोपियन निबंध पुरस्कार अरुंधती रॉय यांना मिळालेला आहे. वन लाईनर स्वरूपात आहे म्हणून आपण फास्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही रिव्हिजनसाठी बघू शकता आणि तुम्हाला नंतर व्हिडिओ बघायची गरज नाही. तर प्रिझर आर्किटेक्चर पुरस्कार 2023 सर डेव्हिड चिरफिल्ड. कारण की याआधी आपण डिटेलमध्ये पुरस्कार वेगवेगळ्या प्रकारचे बघितलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल तर तुम्ही लाईक करू शकता मित्रांनो. तर पोर्टर पुरस्कार 2023 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांना हा पोर्टर पुरस्कार 2023 म्हणजेच पोर्टर पुरस्कार 2023चा कोणत्या जर बघितलं तर विभागाला खात्याला मिळालेला आहे तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय म्हणजे त्या मंत्रालयाला मिळालेला आहे. मार्कोनी पुरस्कार 2023चा हरी बालकृष्णन यांना मिळालेला आहे. पेन नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार
विनोद कुमार शुक्ल. पेन नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार विनोद कुमार शुक्ल. इम्तियाज ए जामिया पुरस्कार शर्मिला टागोर यांना. इम्तियाजी जामिया पुरस्कार शर्मिला टागोर यांना मिळालेला लक्षात ठेवा. मदर तेरेसा मेमोरियल अवॉर्ड 2023चा नर्गिस मोहम्मदी इराणी. तर नर्गिस मोहम्मदी आधीच आपण बघितलेले आहे, यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे ते तुम्ही सांगू शकता, कारण की आपण जस्ट बघितलेले आहे. अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप हार्वर्ड लॉ स्कूल यांच्यातर्फे धनंजय चंद्रचूड यांना मिळालेला आहे. हार्वर्ड लॉ स्कूल तर्फे दिला जातो अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिपसाठी, तो धनंजय चंद्रचूड यांना मिळालेला आहे. सकाराव पुरस्कार 2023 जिनाचा अमिनी इराण महत्वाचा वाटला नाही मला सकाराव. तर विष्णुदास भावे गौरवपूर्वक जर बघितलं प्रशांत दामले. पण प्रत्येक पुरस्कार आपल्याला वंदनीय स्वरूपात आपल्या नजरेकडून जाणे आवश्यक आहे. त्यासाठी हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे, कारण की आपल्याला सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 यांचा प्रतिसाद खूप मुलांचा चांगला मिळत आहे या सिरीजला, आणि त्यामुळे प्रत्येक मी पॉईंट सिम्प्लिफाईड एअरबुक कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमची साथ जर अशीच असली तर मी प्रत्येक जे काही इयरबुक असो मासिक असो ते पण घेण्याचा प्रयत्न करू आपण. दया पवार पुरस्कार डॉक्टर गणेश देवी. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार डॉक्टर मिलिंद बोकील यांना मिळालेला आहे. सवई गंधर्व राष्ट्रीय संगीत पुरस्कार राजा काळे यांना मिळालेला आहे. डच पुरस्कार डॉक्टर जयिता गुप्ता यांना मिळालेला आहे. केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक जर बघितलं तर डॉक्टर माधव गाडगीळ यांना. सहचला आणि मी एक प्रेम कहाणी या पुस्तकासाठी त्यांना मिळालेला आहे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक माधव गाडगीळ. लता दीदी पुरस्कार 2023चा हा महत्वपूर्ण पुरस्कार आहे. लता देवी पुरस्कार 2023चा तर सत्यशील देशपांडे यांना मिळालेला आहे. ग्लोबल इंडियन अवॉर्ड सुधा मूर्ती यांना मिळालेला आहे. ग्लोबल इंडियन अवॉर्ड सुधा मूर्ती. तर बघा आता पुढे बघूया आपण महत्वपूर्ण पुरस्कार आहे. तर प्रत्येक पुरस्कार आपल्या नजरेखालून जाणं आवश्यक आहे मित्रांनो, मी वारंवार तुम्हाला सांगत आहे, कारण की पुरस्कार महत्वपूर्ण असतात आणि हे आपल्याला गरजेचे असतात. तर शस्त्र रामानुजन पुरस्कार 2023चा रुजियांग झांग अमेरिकेचे आहेत यांना मिळालेला आहे. मराठवाडा भूषण डॉक्टर रमण गंगाखेडकर यांना मिळालेला आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर अवॉर्ड 2023 रामदास आठवले यांना मिळालेला आहे. दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार 2023 डॉक्टर निलेश साबळे. बघा मित्रांनो, वंदनीय स्वरूपात आपण फास्टरित्या घेण्याचा प्रयत्न करता. यामध्ये डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर आधीचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये डिटेल्स पुरस्कार आपण कव्हर केलेले आहे. राजा रवी वर्मा पुरस्कार अनुराधा ठाकूर. डॉक्टर प्रभात्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार केशव गिडे. गोयल शांतता पुरस्कार एस सोमनाथ. डॉक्टर व्ही जी पटेल मेमोरियल अवॉर्ड प्रा सत्यजित मजुमदार यांना. एम एस स्वामीनाथन पुरस्कार महत्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या, पी व्ही सत्यनारायण यांना मिळालेला आहे. तर कॅप्टन शिवराम पंत दामले पुरस्कार चंदू बोर्डे. काही पुरस्कार जे की सरळ सेवेच्या एक्झाममध्ये विचारू शकतात ते पण महत्त्वाचे आहेत. एमपीएससीच्या दृष्टिकोनातून ते पुरस्कार महत्त्वाचे नसतात, पण अशा प्रकारचे पुरस्कार जे आहेत हे सरळ सेवेला पण विचारू शकतात. पण एमपीएससीचं जर बघितलं तर या सिनेरिओमध्ये प्रेझेंट सिनेरिओमध्ये काही पण विचारू शकते, म्हणून आपल्याला हे पुरस्कार करणं आवश्यक आहे. तर डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार 2023 डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांना मिळालेला आहे. वसंतराव नाईक स्मृती कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार दिगंबर नभू मोकाट यांना मिळालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे. महत्वपूर्ण आहे, नोट डाऊन करून घ्या. जपानच्या कोयसन म्हणजेच विद्यापीठाची जे काही डॉक्टरेट आहे हे देवेंद्र फडणवीस यांना मिळालेलं आहे, जे डॉक्टर केली काम आहे. तर आचार्य अत्रे पुरस्कार 2023 विजय वैद्य. बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2023 अशोक शराफ यांना मिळालेला आहे. बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार. अभिमान मूर्ती सन्मान अटल बिहारी वाजपेयी यांना मिळालेला आहे. अभिमान मूर्ती सन्मान अटल बिहारी वाजपेयी. तर इंदिरा अत्रे पुरस्कार डॉक्टर संगीता बर्वे यांना मिळाला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी पुरस्कार बैजू पाटील यांना मिळाले आहे. म्हणजे जे की आतापर्यंत झालेले पुरस्कार जे आहेत ते विचारू शकतात आपल्याला. तर जीएसचे पार्ट पण असू शकतात काही पुरस्कार यामध्ये, म्हणजे जीकेचा पार्ट, त्या उद्देशाने महत्वपूर्ण आहे. सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जर बघितलं तर न्यायमूर्ती उदय ललित यांना मिळालेला आहे. जीएम जीवनगौरव पुरस्कार प्रेम प्रकाश यांना मिळालेला आहे. माणूस
कार श्री माजगावकर पुरस्कार सत्यशील देशपांडे. तर लोकशाही अण्णा भाऊ साठे पुरस्कार केदार शिंदे यांना. कांताई जैन साहित्य कला जीवनगौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना मिळालेला आहे. ली कुआन यू एक्सचेंज फेलोशिप सिंगापूरचा हा हिम्मता बिस्वा शर्मा यांना मिळालेला आहे. आरमोरी स्क्वेअर पुरस्कार मुशर्रफ अली फारुख द केटल ड्रम अँड अदर स्टोरीज यासाठी त्यांना मिळालेला आहे. डायलन थॉमस पारितोषिक जर बघितलं तर ॲरिंजे एपिकांडू नायजेरियाचे यांना मिळालेला आहे. डॉक्टर गोविंद स्वरूप पुरस्कार जयंत नारळीकर यांना. भारत गौरव पुरस्कार महत्वपूर्ण आहे. मेघना साकोरे बार्डीकर यांना मिळालेला आहे. मेघना साकोरे बार्डीकर भारत गौरव पुरस्कार. कॅरोल शिल्डर्स प्राइज फॉर फिक्शन्स फातिमा असगर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार योगी आदित्यनाथ यांना मिळालेला आहे. तर कोटापल्ली जयशंकर पुरस्कार आचार्य एन गोपी महत्वपूर्ण नाही पण लक्षात असू द्या. तर ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान जर बघितला आपण तर टेड्रॉस गेब्रेसस ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान टेड्रॉस एवढं लक्षात ठेवा. जर्मन शांतता पुरस्कार सलमान रशिदी महत्वपूर्ण पुरस्कार आहे आणि ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान टेड्रॉस लक्षात असू द्या. काही मी तुम्हाला सांगितलेले महत्वपूर्ण पुरस्कार ते तुम्ही एमपीएससीच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवू शकता आणि बाकी जे पुरस्कार आहेत ते सरळ सेवेच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहेत. आपण प्रत्येक पुरस्कार कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे वन लाईन स्वरूपात आणि डिटेल जे काही संक्षिप्तमध्ये पुरस्कार आहेत ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टला गेल्यावर तुम्हाला संक्षिप्त आणि डिटेलमध्ये पुरस्काराचा व्हिडिओ मिळेल ते तुम्ही बघू शकता. जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तुमचा वेळ वाया गेला असेल असं वाटलं असेल तुम्ही डिसलाईक करून पण जाऊ शकता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो. तुमची जी काही लाईक आहे एक प्रकारचं एक मोटिवेशन असते. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मासिकच्या स्वरूपात पण घेऊन येण्याचा प्रयत्न करते. तर बेस्ट ऑफ लक अपकमिंग एक्झामसाठी तुमचे आपण. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.